मानवत तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील गट क्रमांक 417 मधील शेत जमिनीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र अपेक्षा नोंदवून 23 फेब्रुवारी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। मंगरुळ येथील शेतकरी धोंडीबा तुकाराम मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट RCS नंबर 296/2025 पासून न्यायालयात सुनावणी सुरू आहे। असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी खडी मुरुम टाकून रस्ता तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर काम तात्काळ थांबावे, न्यायालयातील आदेश होईपर्यंत रस्ता बंद ठेवावा व शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तरी सुद्धा या रस्त्याचे काम चालू असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको करून या रस्त्यास विरोध करण्यात आला आहे। यावेळी शेतकरी धोंडीराम मोरे यांच्या घरातील कुटुंबासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊकुटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वायवल, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ राऊत, तालुका उपाध्यक्ष वशिष्ठ मोरे, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत दुधमल, परभणी तालुका उपाध्यक्ष सुनील सोनवणे, तालुका सचिव राजू पवार, रतन मोरे, धोंडीराम कांबळे सह पदाधिकारी मोठ्या संख्येने या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। बसल्यावर त्याने मला 10-15 दिवसात आम्ही कागदपत्र घेऊन येऊ असं पाथरीच्या सामान्य इंजिनियरनं लेखी पत्र दिले आहे आणि मला ह्या बोरकर साहेबांना नाळे पाणी पाजून मला उपोषण मागं घ्यायला लावलं आणि मला उठवून टाकले। हे रस्ता नसताना जे मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार हे येऊन हे जे बायपास त्याने रस्ता काढून दिलता, पण ह्या 2-4 गावच्या लोकांचं म्हणणं आम्हाला ते रस्ता नाही पाहिजे, आम्हाला ह्या मोरच्या छतातून आम्हाला रस्ता डांबर रोड झाला पाहिजे असं आमदारला हातात धरून, राजेश विटेकरला हातात धरून ह्या बोरकरनं, ह्या सामाली इंजिनियरनं, ह्या बँड शिवायनं यायनं सगळ्यांना संगमत करून हुकुमशाहीनं हे रस्ता करून घेतला। तुमची मागणी काय आता? आम्ही म्हणतो तेव्हा आमची कोर्टात केस चालू आहे, कोर्टात निकाल दिल्याच्या नंतर तुम्ही रस्ता चालू करण्यात यावा, तोपर्यंत आमचा रस्ता बंद ठेवा, आम्ही शेत बी काढीत नाहीत आणि तुमची वाट बी बंद राहावा। बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की इथल्या धोंडीबा मोरे यांच्या शेतातून सरकारने व इथल्या प्रतिनिधीने जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाज असल्यामुळे यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। हालाकी यांच्या शेताच्या बाजूनं रस्ता असताना तरी पण यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीनं आज रस्ता रोखून त्याला न्याय मिळवून दिलेला आहे। कुठलाही आता शासकीय इथला पदाधिकारी तो उपस्थित नाही आहे की याचा अर्थ असा आहे की हे सर्व यांचे कागदपत्रे सगळे खोटे आहेत। त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीनं इथं आपल्या त्यांची मालकी हक्क जागा त्याचा झेंडा लावून आज त्याला त्यांची जागा मिळवून दिलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून रस्ता रोको करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे। खऱ्या अर्थानं हा रस्ता नसून ही वैयक्तिक मालकीची जागा आहे। गेल्या अनेक दिवसापासून धोंडीरामजी मोरे या रस्ता इथून जाणार नाही यासाठी लढत आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा रस्ता रोको करण्यात आलेला आहे। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, खंबीरपणे उभं राहू, याद्वारे मी ही ग्वाही देतो। राहुल दबाले, जनशक्ती, परभणी।